सर्वांना नमस्कार. मी विकास मीना, जिल्हाधिकारी यवतमाळ. आपण सगळ्यांना माहिती आहे की 2 जूनचे जी आर प्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये अहिल्याबाई देवी होलकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ते राबवण्यात येत आहेत. त्याची निवड यादी जे फायनल पात्र शेतकऱ्यांची यादी आहे ते आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ते पोर्टलवर उपलब्ध आहे. यामध्ये माझ्या सर्व शेतकरी बंधूंना आव्हान आहे की आपण जवळचे जे CSC केंद्र आहे किंवा आपले सरकार सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी जावा आणि आपला आधार KYC यामध्ये कंप्लीट करावी. आपल्याला अजून सांगायचं की आज रोजी आपल्या जिल्ह्याच्या जवळपास 70,000 शेतकऱ्यांना अजूनपर्यंत KYC केली नाही. त्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की जितके जल्दी तुम्ही स्वतःचा KYC करणार आहे त्याचा बेनिफिट आपल्याला लवकरात लवकर होणार आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे की या शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत आपण 2 लाख रुपये पर्यंत ज्यांची थकबाकी आहे त्यांना आम्ही सपोर्ट करत आहेत आणि त्यासोबत जे रेग्युलरली पे करणारे शेतकरी आहेत त्यांना 50,000 पर्यंत आपण प्रोत्साहन अनुदान देत आहेत. यामध्ये एक अजून सूचना माझी सगळ्यांना राहणार आहे की आपण ज्यावेळी VLE कडे या CSC केंद्रावर जाणार आहे त्यावेळी आपल्याला कोणताही शुल्क अदा करण्याची गरज नाही. ते शासन स्वतःच्या स्तरावर नंतर पे करणार आहे. यामध्ये कोणाने जर रुपये मागले या EKYC साठी चार्ज केला तो त्याची रिपोर्ट प्रशासनाला तुम्ही करावी. धन्यवाद.